मंडळी नमस्कार. गुळखोबरच्या अजून एका एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गुळखोबरं या उपक्रमामध्ये आम्ही मराठी भाषेतल्या महत्त्वाच्या साहित्यिकांची, कवी कवयित्रींची किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटनेची अगदी थोडक्यात ओळख करून देतो. आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे, अशा ॲटिट्यूडची, अशा खणखणीत शैलीची ज्यांची कविता होती, अशा केशवसुतांबद्दल आज आपण बोलणार आहोत. मराठी साहित्यामध्ये कविता किंवा काव्य या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे आणि अनेक मोठ्या कवींनी या परंपरेमध्ये आपापल्या परीने भर घातली आहे. या सर्वांमध्ये कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसूत यांचं विशेष स्थान आहे. आधुनिक मराठीचा खऱ्या अर्थाने ज्यांनी पाया घातला असे युगप्रवर्तक कवी म्हणजे केशवसूत. केशवसूतांचा जन्म 1866 सालचा. हे सांगायचं कारण म्हणजे आजपासून 150 वर्षांपूर्वीचा काळ केशवसूतांची कविता समजून घेताना लक्षात ठेवला पाहिजे. त्यांच्यानंतर साधारण 15-20 वर्षांच्या काळातच भा. तांबे असतील, राम गणेश गडकरी असतील, बालकवी असतील यांच्यासारख्या मोठ्या कवींचा जन्म झाला. त्यामुळे पुढच्या 40-50 वर्षांमध्ये या सर्व कवींनी मिळून मराठीतल्या आधुनिक युगाचा पाया घातला असं म्हणता येईल. केशवसूतांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड या छोट्याशा गावी झाला. मोठं कुटुंब, मोठ्या कुटुंबामुळे होणारी आर्थिक ओढाताण जी त्या काळी बऱ्याचशा कुटुंबांमध्ये व्हायची, हे सगळं त्यांच्या लहानपणी वाट्याला आलं. मग त्यानंतर खेड, नागपूर, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. मग त्याच्यानंतर त्यांनी शिक्षकी व्यवसाय पत्करला आणि शिक्षक म्हणून ते खानदेशामध्ये त्यांनी बरीच वर्ष काढली आणि त्यानंतर धारवाडमध्ये. त्यामुळे रूढार्थाने अतिशय सर्वसामान्य असं त्यांचं एकूण आयुष्य होतं असं म्हणता येईल. केशवसूतांनी अगदी लहान वयातच कविता लिहायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळांमध्ये त्यांनी जास्त करून संस्कृत आणि इंग्लिशमधल्या वेगवेगळ्या कवितांची भाषांतरं केली. सुरुवातीच्या वयातच त्यांच्यावर इंग्रजीमधल्या मोठ्या कवींचा जसं की कीट्स असेल, शेली असेल त्यांचा खूप प्रभाव होता. पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की भाषांतराला सुद्धा काही मर्यादा आहेत आणि मग हळूहळू मराठीमध्ये स्वतःच्या स्वतंत्र कविता लिहायला त्यांनी सुरुवात केली. दुर्दैवाची गोष्ट अशी की केशवसूत हयात होते तोपर्यंत त्यांचा एकही कविता संग्रह प्रसिद्ध झाला नव्हता. त्यांच्या पश्चात सुदैवाने त्यांच्या एका बंधूंनी त्यांच्या सगळ्या कवितांचं संकलन केलं आणि आज त्यांच्या 130पेक्षा जास्त कविता उपलब्ध आहेत आणि आपल्याला वाचायला मिळतात. असं एक सर्वसाधारण समज आहे की केशवसूतांच्या कविता या पूर्णपणे आशावादी किंवा स्फूर्तिदायक किंवा एकदम त्वेषयुक्त आहेत. पण ते काही अगदी पूर्ण खरं नाही आहे, कारण त्यांच्या अनेक कवितांमध्ये हळवेपणाचे किंवा निराशेचे किंवा अगतिकतेचे भाव आपल्याला आढळतात. केशवसूतांच्या अनेक रचनांपैकी 3 कवितांचा नक्की उल्लेख केला पाहिजे. पहिली म्हणजे त्यांची अतिशय प्रसिद्ध आणि कालातीत अशी म्हणता येईल अशी कविता, ती म्हणजे तुतारी. आणि ही कविता आपल्यापैकी अनेक जणांना शाळेच्या दिवसांमध्ये घेऊन जाईल, कारण पाठ्यपुस्तकामध्ये ती होती. एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकिन मी ती स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घ तिच्या ज्या किंकाळीने. असं असलेल्या रूढी परंपरांना एक प्रकारे झुगारून देण्यासाठी आणि एक प्रकारे त्वेषाने सगळ्यांना एकत्र करण्यासाठी लिहिलेली ही कविता. आणि हाच टोन, हाच मूड या कवितेमध्ये पुढे पुढे जाणवत राहतो. आवर्जून उल्लेख करावा अशी केशवसूतांची दुसरी कविता म्हणजे नवा शिपाई. आणि त्या कवितेमध्ये एके ठिकाणी ते म्हणतात, खादाळ असे माझी भूक, चतकोराने मला न सुख, कुपातील मी नचमंडूक, मळ्यास माझ्या कुंपण पडणे, अगदी मला न साहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. पुन्हा या कवितेमध्ये असलेल्या सगळ्या रूढींना, परंपरांना तोडून एक नवीन युग प्रस्थापित करायचं आहे या आशावादासाठी त्यांनी ही कविता लिहिली आहे. आणि तिसरी त्यांची कविता म्हणजे आम्ही कोण. या कवितेमध्ये कवी या मनुष्य जातीबद्दल त्यांचा असलेला जाज्वल्य अभिमान त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे. आणि एके ठिकाणी ते म्हणतात, आम्ही कोण म्हणून काय पुससी आम्ही असू लाडके. म्हणजे देवानी आम्हाला त्याचे लाडके म्हणून या पृथ्वीवर पाठवलं आहे आणि आम्ही आमच्या कल्पनाविलासाने काय वेगवेगळे चमत्कार करतो याच्याबद्दल त्यांनी अतिशय विस्ताराने लिहिलं आहे. आणि सुरुवातीला म्हटलं तसं, आम्हाला वगळा गतप्रभ होतील झणी तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे. म्हणजे इतर सर्वांच्या आयुष्याचा जो काय रेलेव्हन्स आहे तो आमच्यामुळेच टिकून आहे, अशा प्रकारचा एक ॲटिट्यूड आत्ताच्या भाषेत सांगायचं तर या कवितेमध्ये होता. अल्पायुष्याचा शाप एका अर्थी त्यावेळच्या अनेक कवींना होता. राम गणेश गडकरी काय, बालकवी काय आणि केशवसूतही त्याला अपवाद नव्हते. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी अतिशय दुर्दैवी परिस्थितीमध्ये त्यांचं निधन झालं. एका नातेवाईकाला भेटण्यासाठी ते हुबळीला गेले होते आणि हुबळीला असताना
त्यांना प्लेगची बाधा झाली आणि अजून दैवदुर्विलास म्हणजे अवघ्या 8 दिवसांनी त्यांच्या पत्नीचंही त्याच आजाराने निधन झालं. सगळ्याच मोठ्या कवी साहित्यिकांबद्दल आपल्याला आदर असतो, पण एखादा पाया रचणारा किंवा एखादी पायवाट घालून देणाऱ्या कवीचा किंवा साहित्यिकाचा आपल्याला किंचितसा जास्त आदर म्हणा किंवा त्याच्याबद्दल जास्त कृतज्ञता असते. त्या अर्थाने केशवसूत अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं साहित्य, त्यांच्या कविता तुम्ही जरूर वाचा. गुळखोबरंच्या पुढच्या एपिसोडमध्ये लवकर भेटूया. धन्यवाद.